हॅलो, मी निकिता. आज आम्ही सगळेजणी जाणार आहोत गर्ल्स डे आउटला. सगळ्यात पहिले मी कॉलेजला गेलो, पेपर दिला आणि पेपर झाल्याच्या नंतर आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि निघालो आमच्या डेस्टिनेशनवर. गेल्यावर आम्ही गेलो पिझ्झा बसला आणि पिझ्झा बस इथे अनलिमिटेड मील भेटते तिकीट 225मध्ये 1 ते 3 वाजेपर्यंत ते चालू असतं. पिझ्झा बसला गेल्यावर एक मिरर सेल्फी घेतली, ती तर मॅन्डेटरी आहे सगळ्या मुलींसाठी. नंतर गरमागरम एक गार्लिक सूप घेतला, तो की मला खूप जास्त आवडला, पण यांना बिलकुल नाही आवडला. यांचं एक खोटे रिॲक्शन आहे. आणि मग नंतर सूप पिल्याच्या नंतर आम्ही गेलो सेल्फ सर्व्हिससाठी. इथे सेल्फ सर्व्हिस होती, अनलिमिटेड. तुम्हाला जे पाहिजे असते तुम्ही ते खाऊ शकता. इथे 20+ व्हरायटी ऑफ फूड आहे, जे तुम्ही कोणते बी घेऊ शकता आणि अनलिमिटेड एन्जॉय करू शकता. तर आम्ही सगळे घेतले. खाणं तर जास्त झालं नाही, पण घेऊन सगळे ठेवलेत. बळजबरी कसं तरी घेतले आणि आम्हाला माहीत नव्हतं की द वेस्टेज फूडसाठी 30% GST आहे. नंतर कळायच्यानंतर आम्ही सगळेजण शॉक झालो. हे बळजबरी खाल्ल्यानंतर कोक घेतला, कोक एन्जॉय केला. कोक हे 1 टाईमसाठीच आहे. इथं बघा सगळ्यांची हवा टाईट झालेली आहे. तरी पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड अजून बाकी आहे. नंतर पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड घेतला, ते आम्ही जास्त घेतला नाही, आम्हाला खायचा होता, पण फुल झालं होतं. इथं बघा यांची कंडिशन कशी झाली आहे. घोटके तर बघा कशी झाली आहे. इथे खाण्याची इच्छा बिलकुल होती नाही. त्याच्यामुळे पिझ्झा घेतला, त्याच्यानंतर आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम छान होती, पण तरी बी खाल्ल्या जात नव्हती, कारण पोट खूप फुल झालं होतं, एकदम फुल्ली लोडेड. नंतर बिल घेतलं, बिल पे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटोज व्हिडिओज खूप मजा मस्ती केली फ्रेंड्ससोबत. आपण जायला पाहिजे, नंतर हे दिवस कधी वापस येत नसतं. कॉलेज लाईफ संपल्यावर हे दिवस आपल्याला कधी वापस येत नाही. त्याच्यामुळे एन्जॉय हा नक्की करायला पाहिजे आणि सगळ्यांना करायला पाहिजे. इथे बघा मॉडेल शूट चालू आहे. हे आमच्या ग्रुपमध्ये एक मॉडेल आहे. तर सगळे शूट्स वगैरे सगळे झाल्याच्यानंतर फुल एन्जॉयमेंट झाल्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी वापस. तर मग तर आता मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि निघालो आम्ही आमच्या घरी. तर बसचा वेट केला. जाता जाता आम्हाला मस्त आवलेली दिसली. आम्ही त्याचा शॉर्ट घेऊन टाकलं, घेतले तर नाही पण शॉर्ट घेतला. नंतर रिक्षामध्ये बसलो. रिक्षामध्ये बसल्याच्यानंतर आमची बस येणार होती स्टॉपला. तर स्टॉपला गेलो, बसमध्ये बसलो आणि निघालो घरी. असा होता आज आमचा दिवस. बट